रोहिदास फुलं आणायला जातोय, सवंगड्यांकडे खेळतोय आणि बाप स्मशान भूमीमध्ये ड्युटी करतोय. स्मशान भूमीतील ड्युटी अशी मायबाप जर प्रेत मेलं त्या दिवशी एवढे तांदूळ दिले जात होते आणि एवढा कापड दिला जात होता. तो कापड मालक घ्यायचा आणि ते तांदळाची खिचडी तो खायचा. हरिश्चंद्रा बस तो गावात लोक मरतील याची आशा ठेवायचा. एवढे भयानक दिवस माझ्या राजा हरिश्चंद्रावर आले आणि योगानंतर योग दिवस जवळ आले. एके दिवशी विश्वामित्रानं सर्पाचं रूप घेतलं आणि बाळ रोहिदास फुलं तोडता तिथं आला आणि बाळ रोहिदासाला त्यानं दस केला आणि बाळ रोहिदास आई हात ओंबरडा फोडला. तोंडात फेस बाहेर आला होता. मुलं रोहिदास करत होते. रोहिदासाचा प्रगत प्राण झाला होता. मुलं पळत गेले. आई माई तुमचा रोहिदास धरणीवर पडलाय. आई धावत आली. तारामती बाळा रोहिदास बाळा हे बाळा बोल. पण बाळ बोलू लागत नव्हता कारण बाळाचं जीवन ज्योत प्राण ज्योत विझली होती. आणि मग काय बाळाला उचललं आणि त्या काळात आता आरडाओरडा करत याची त्याची मदत करत मागत संध्याकाळ झाली होती. मायबाप स्मशान भूमीला बाळाला न्यावं आणि तिथं त्याचा अंतिम संस्कार करावा एवढे पैसे तारामती जवळ नव्हती. एवढी सुविधा ना तुकडा घेण्यासाठी कापडाचा तुकडा घेण्यासाठी आणि मूठभर तांदळ घेण्यासाठी तिच्याजवळ काहीच नव्हतं. असे बिकट दिवस तारामतीवर आले. आणि मग काय ज्या ठिकाणी प्रेताला जाळायचं आहे प्रेत उचलणारी ती आई. आईच्या हातात मुलाचा मृतदेह